जाऊयात, सुनील तटकरे बोलतायत तिथे. योजना आहे त्या योजनेच्या निमित्ताने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांच्या भावना नेमकं काय हे जाणून घेणं आणि राज्य सरकारच्याकडून या योजनांची प्रभावीपणाने अंमलबजावणी करण्यासाठी अधिक काटेकोरपणाने प्रशासनाला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करणं हा भाग त्याच्यामध्ये असेलच. पण याच्याखेरीज समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद करण्याचा हा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. आणि ही संबंध यात्रा महाराष्ट्रामध्ये हायब्रिड मॉडेलमध्ये त्या ठिकाणी होईल. आणि या संबंध यात्रेच्या दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2 किंवा 3 आम्ही सभा किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये एखाद्या मोठ्या हॉलमध्ये, कारण पावसाचे दिवस आहेत, पर्जन्यकाळ पाऊस काळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगला होतोय, त्याच्यामुळे बरेली राजा सुखावला आहे, काही ठिकाणी अधिक पर्जन्यवृष्टी झाली, त्याच्यामुळे काही नुकसान झालेलं आहे. पण तरी सुद्धा महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी दादांचा संवाद त्या ठिकाणी राहील. आणि हा संवाद होत असताना त्यांच्या मनातल्या असलेल्या भावना समजून घेत अधिक प्रभावीपणाने राज्य सरकारच्या यंत्रणेच्या मार्फत या साऱ्या काही गोष्टी कशा उत्तम पद्धतीने पोहोचू शकतील हा आमचा सर्वांचा, दादांचा त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न राहील. संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने या संबंध जनसंवाद यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी निश्चितपणाने होईल. आणि जनसंवाद यात्रा ही 8 ऑगस्टला सुरू होईल आणि त्याच्यातला पहिला टप्पा 31 ऑगस्टला संपेल. आणि त्याच्यानंतर मग नंतरच्या कालावधीमध्ये उरलेले विभाग सुद्धा त्या ठिकाणी होतील. उत्तर महाराष्ट्राच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असं 31 ऑगस्टपर्यंतच्या यात्रेचं त्या ठिकाणी स्वरूप आहे, जी पूर्णपणाने त्याची प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही कशामध्ये करणार आहोत त्याची माहिती आपल्याकडे त्या ठिकाणी दिली जाणार आहे. 15 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्रातली यात्रा त्या ठिकाणी सुरू होईल, हे पुणे जिल्ह्यातील. 22पर्यंत मग ती मुंबईमध्ये पोचेल आणि 26 ऑगस्टला आम्ही विदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याची सुरुवात होईल. पहिल्या यात्रेमध्ये आम्ही सलगपणाने 5 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. 8 तारखेला जी यात्रा सुरू होईल या गुरुवारी ती 3 जिल्ह्यांतून जाईल आणि याच्यामध्ये दिंडोरी, देवळाली, सिन्नर, निफाड, येवला, कळवण, चांदवड, धुळे, अंमळनेर, कोपरगाव, मालेगाव असं या सगळ्या पट्ट्यातून आम्ही ती यात्रा त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ही संबंध यात्रा केवळ आमच्या विधानसभा सदस्यांच्या पुरतं सीमित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे तर आमचा महत्त्वाचे नेते त्या विधानसभा मतदारसंघातील आहेत, पण कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर ती जनतेचा सन्मान, जनतेशी संवाद, सर्वसामान्य जनतेशी संवाद हा आमचा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. या दौऱ्यामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट आम्ही ठरवलेली आहे की दौऱ्याच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी आमचे जे युतीतले मित्र पक्ष आहेत, शिवसेना आहे, भारतीय जनता पक्ष आहे, संध्याकाळच्या वेळेला काही वेळ राखून भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचे त्या परिसरातील काही आमदार असतील, पक्षाचे प्रमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, इतरही काही त्या पक्षाचे नेते असतील, त्यांच्याशी सुद्धा जवळपास 1 तास 1.5 तास संवाद आम्ही करत महायुतीचं सुद्धा एक सौहार्दाचं वातावरण, राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळेला जातात त्यावेळेला महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाशी आणि इतरही आमचे मित्र पक्ष आहेत, ज्या ज्या ठिकाणी इतर पक्षांचा प्रभाव असेल, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सोडून त्या ठिकाणी सुद्धा इतर मित्र पक्षांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करू, जेणेकरून त्यांच्याजवळ सुद्धा आम्हाला संवाद त्या ठिकाणी त्या निमित्ताने करता येऊ शकतोय. ही जी यात्रा सुरू होते आहे, जसं मी आपल्याला मगाशी सांगितलं की नाशिकपासून सुरू होते आहे आणि 8 तारखेला त्याची सुरुवात दिंडोरी, देवळाली या मतदारसंघातून होईल. मग निफाड, येवला, सिन्नर अशा पद्धतीचं संबंध यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल. ही जी काही जनसन्मान यात्रा ही निवडणुकीच्या केवळ नजरेसमोर ठेवून केलेली यात्रा नाही. या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या नेतृत्वांनी आपापल्या परीने यात्रा जरूर त्या ठिकाणी केली असतील, पण जनसन्मान यात्रेचा उद्देशच आहे की जनता ही आमचं दैवत आहे आणि त्या जनतेपुढे जाणं, जनतेसाठी केलेल्या योजना, ठळकपणाच्या ज्या योजना आहेत
लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना असेल, शेतकऱ्यांचा सन्मान करत त्यांचं शेतीपंपाचं माफ केलेलं वीज असेल, ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणाने कर्जफेड केलं त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान असेल. 8 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा सुरू करणार आहोत असं तटकरेंनी स्पष्ट केलेलं आहे आणि आतापर्यंतच्या योजनांचा ते पाढा वाचून दाखवत आहेत.